नमस्कार. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रेझेंट्स एकांकिका आणि मी ह्याच्या नवीन भागात मी श्रुती घनपाठी तुमचं स्वागत करते. 15 तारखेला आनंद बालनाट्य महोत्सव भरतनाट्य मंदिर इथे आम्ही ऑर्गनाईज केला आहे. त्याच्यातल्याच झिपरी या नाटकाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका अमृता जोगदेव मॅम आज आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊयात या नाटकाबद्दल त्यांच्याकडूनच. नमस्कार मॅम. नमस्कार. या नाटकाची कॉन्सेप्ट कशी सुरू झाली, कशी सुचली आणि झिपरी हे नाव का? ओके, तर भालबा केळकर करंडक ही स्पर्धा लहान मुलांसाठी सुरू झालेली आहे. 8 वर्ष झाली त्याला आणि दरवर्षी आम्ही त्याच्यामध्ये भाग घेत असतो आर्यन्स वर्ल्ड स्कूलतर्फे. तर दरवर्षी काहीतरी छान वेगळं मुलांना देता यावं असा आमचा प्रयत्न असतो आणि जे मुलांशी रिलेटेड असावं. तर आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं स्क्रिप्ट. जर स्क्रिप्ट छान असेल तर डेफिनेटली नाटक आपण अजून चांगलं करू शकतो. तर असंच आम्ही स्क्रिप्टच्या शोधात होतो. तर सागर लोधींचं चेटकिणीला हिरोईन व्हायचं आहे हे नाटक मी वाचलं. तर ते नाटक वाचल्यानंतर असा विचार होता की ते नाटक करावं. पण ते नाटक वाचताना थोडंसं आम्हाला असं वाटलं की नाही, ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं, अजून मुलांच्या जवळ असलेलं काहीतरी करायला हवं. आणि मग आम्ही काय करतो की स्क्रिप्ट घेतलं की मुलांशी चर्चा करतो त्या स्क्रिप्टबद्दल की स्क्रिप्ट काय आहे किंवा त्या नाटकामध्ये काय आहे, नाटकाला काय म्हणायचं आहे, मग ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं. मग मुलांचे सगळे रिव्ह्यूज घेतो. रिव्ह्यूज यासाठी कारण की ते त्यांना जर आधी पटलं तर ते त्यांच्यातनं छान पद्धतीने बाहेर पडू शकेल, म्हणून त्यांच्याशी चर्चा करतो. सो अशीच चर्चा आम्ही मुलांबरोबर केली. मग भूत हा सगळ्यांच्याच म्हणजे आवडीचा विषय आहे, आवडीचा आणि तरीसुद्धा एक कुतूहल असलेला म्हणा किंवा अशा पद्धतीचा तो विषय. तर मग मुलांना तो विषय खूप आवडला. मग भूत म्हणल्यावर नुसतंच काही आजकालची मुलं लगेच काही घाबरणारी वगैरे नाही आहेत. तर मग त्याच्यामध्ये काय अजून वेगळं ट्विस्ट आणता येईल अशी सगळी चर्चा आम्ही मुलांबरोबर केली. मग मुलांबरोबर ती चर्चा केल्यानंतर मुलांचे अतिशय सुंदर भारी इनपुट्स आम्हाला मिळाले आणि मग त्याच्यावर कुठेतरी विचार करून मग मी स्वतःच म्हणलं की आपण एक ह्या कॉन्सेप्टला घेऊन एक काहीतरी आपण लिहूयात. आणि अक्षरशः भालबाला 1 महिनाच आता बाकी होता. 1 महिना पण नसेल, 20 दिवस बाकी होते आणि आमचं स्क्रिप्ट तोपर्यंत अजूनही रेडी झालेलं नव्हतं. तर मग तेव्हा एका रात्रीमध्ये ते सगळं स्क्रिप्ट मी लिहिलं आणि माझ्याबरोबर मुग्धा वडके माझी मैत्रीण आणि माझी आम्ही एकत्र काम करतो. सो ती पण होती. सो तिच्या पण काही कॉन्सेप्ट्स, प्रणव आमच्यासोबत, प्रणव भुरे, ही इज अ ड्रामा टीचर इन अनदर ब्रांच. तो त्याचेही इनपुट्स घेतले आणि मग झिपरी हे आलं बाहेर. झिपरी यासाठी कारण की ते असं स्वप्न दाखवलं आहे आणि काय ग तुझ्या झिपऱ्या बघ त्या बाण जरा. मग त्याच्यावरनं असं सुचलं अरे हां, या कॅरेक्टरला आपण झिपरी नाव देऊ शकतो. सो ते त्यातनंच एक असं डेव्हलप होत गेलं. असं काही ठरवून ते लिहिलं गेलं नाही आहे. ते डेव्हलप होत होत त्या पद्धतीने आलं आहे बाहेर. आणि आता मुलं म्हणलं की खोड्या आल्या, मस्ती आली, मग त्यांना न रागवता त्यांचं बॉन्डिंग करणे, मग ते कसं व्हायचं? खरं सांगायचं तर न रागवता थोडंफार रागवणं होतं, पण ते रागवणं सुद्धा मुलं खूप पॉझिटिव्हली घेतात. म्हणजे ॲक्च्युली त्यांना माहिती असतं की हां ते चुकलेत आणि कुठेतरी आपल्याला आता ह्याबद्दल खायचा आहे ओरडा. आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात कधी कधी मुलंसुद्धा एकमेकांना करेक्ट करतात. मी नाही म्हणणार की रागवतात, पण ते करेक्ट करतात एकमेकांना. आणि मग आता जेव्हा स्क्रिप्ट समोर आलं तर मग आम्ही मुलांना आधी ते वाचायला लावतो. चक्री आपण जशी करतो तसं ती चक्री. मग चक्री झाल्यानंतर मुलांना सांगतो की हा सीन तुम्ही कसा कराल हे तुम्ही तुमचं इनपुट्स द्या. मग ते त्यांच्या पद्धतीने देतात, सीन त्यांच्या पद्धतीने करतात.
मग त्याच्यामधनं एक खूप मजा आणि गंमत त्यांची होते. आणि खरं सांगायचं तर आम्ही ती प्रोसेसच सगळेजण एवढी एन्जॉय करतो ना की नाटक खरं तर जेव्हा परफॉर्म केलं जातं तेव्हा आम्हाला सगळ्यांना इतकं वाईट वाटलेलं असतं की अरे आता झालं, परफॉर्म करून झालं आणि आता ती मज्जा परत आपल्याला अनुभवता नाही येणार. तुम्ही आता जसं म्हणलात की मुलांकडनं खूप इंटरेस्टिंग इनपुट्स वगैरे येतात. हो. आणि मुलं नाही म्हणलं ते त्यांच्या इनोसन्समध्ये कधी कधी असं काही बोलून जातात ना, ते कधी आपण ॲज अडल्ट्स विचारच नाही करत. तर अशी कुठली गोष्ट किंवा इनपुट आहे का की अरे बापरे हे केवढं वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे सगळ्यांकडे बघायचं? हो, ॲक्च्युली असं खूप वेळा होतं. म्हणजे आता मी मोठी आहे त्यांच्यापेक्षा बरीच, सो माझ्या जनरेशनच्या प्रमाणे कधी कधी मी विचार करते किंवा माझं लहानपण कसं होतं त्याप्रमाणे मी विचार करते. आणि मग त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या इनपुट्समधनं लक्षात येतं की नाही, आत्ताची जनरेशन बदलली आहे, त्यांचे विचार करण्याची पद्धत बदलली आहे, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. आणि मग मला आता त्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी जाण्याची गरज आहे. आणि असे इनपुट्स खरंच ते खूप वेळा देतात. म्हणजे रादर हे नाटक जेव्हा आम्ही लिहायला घेतलं तर तेव्हा मुलांचे असे इनपुट्स आले की आपण क्रिकेट खेळतात मुलं असं दाखवूया आणि मग एक वाडा पण दाखवूया, पण नॉट नेसेसरी की ते भीतीचाच असायला पाहिजे. हा त्यांचाच इनपुट होता की फक्त हॉरर नको. मग आम्ही म्हणलं मग काय, मग आपण त्यात कॉमेडी पण टाकूया. आणि मुलांच्या ॲडिशन्स म्हणजे सीन करताना सुद्धा ऑन स्टेज मुलांनी ॲडिशन्स घेतलेल्या आहेत त्यांच्या. आणि इतक्या लहान वयामध्ये हे त्यांच्याकडनं होतं हे आम्हाला खरंच इट इज रिअली फॅसिनेटिंग फॉर अस. कारण की आपण नसतो विचार करत की मुलं एवढ्या छान ॲडिशन्स देऊ शकतील. एकदा त्यांचं ते जेव्हा बॉन्डिंग होतं मग त्यांना आपोआप कळायला लागतं की हां. आणि मेन म्हणजे ह्या सीनला मी ही ॲडिशन घ्यावी, हा सेन्स असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की त्याला खूप उपयोग आम्ही जे आधी वर्कशॉप्स घेतो ना त्याचा झाला आहे. की फक्त नाटक बसवत नाही आम्ही, तर त्याच्या आधी आम्ही त्यांचे थिएटर गेम्स घेतो आणि इतर डिस्कशन्स खूप होतात. सो त्याचा खूप या प्रोसेसमध्ये उपयोग होतो असं मला वाटतं. मेन्शन केलं की बालभाग करंडकासाठी तुम्ही हे नाटक तयार केलं, तर स्पर्धेच्या वेळेस स्टेजवर जायच्या जस्ट आधी तुमच्या मनात काय असतं आणि तुम्ही म्हणजे सगळ्या मुलांना कसं मोटिवेट करतात? सो येस, स्टेजवर जायच्या आधी मला नेहमी माझे हातपाय नेहमीच म्हणजे मी करत असो स्टेजवर प्रत्यक्ष किंवा आमची मुलं करत असो असे हातपाय असे गार पडलेले असतात. आणि सेम फिलिंग, सेम लेव्हलचे अँझायटी मला प्रत्येक प्रयोगाच्या आधी येते. वेदर तो ह्याचा आहे स्पर्धेचा किंवा असाच एरवीच प्रयोग करतोय, मला सेम अँझायटी असते प्रत्येक प्रयोगाच्या आधी. कारण तो प्रत्येक प्रयोग छान व्हावा असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. आणि मुलं कूल असतात. बऱ्याच वेळा मी हे ऑब्झर्व केलं की मुलं खूप मॅम तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही करतो, आम्ही मस्त करू, डोंट वरी मॅम, तेच आम्हाला सांगतात. पण आमचं एक नेहमीचं रिच्युअल आहे की स्टेजवर जाऊन आम्ही सगळे एकमेकांचे हात गोलात पकडून उभे राहतो, ओमकार घेतो आणि एक व्हिज्युअलायझेशन ते पण घेत असतो. सो ते करत असतो. आणि ऑफकोर्स आपल्या ज्या ह्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात, वॉर्मअप ॲक्टिव्हिटीज, त्या पण घेतो. आणि मग फायनली होतो कर्टन ओपन. म्हणजे कर्टन ओपन होण्याच्या आधीपर्यंत असं करायचं आहे का कर्टन ओपन. मग फायनली होते तिसरी घंटा आणि मग कर्टन ओपन असतो आणि मुलं बिनधास्त जातात स्टेजवर आणि आपण विंगेतनं मग काही नसतं करू शकत. एकदा तो सुटतो बाण आणि मुलं सुटतात. मग कधी कधी डाऊन पण जातात आणि कधी कधी खूप फास्ट जातात, कधी कधी एकदम स्लो पेस असतो. पण प्रत्येक प्रयोग शेवटी प्रयोग असतो. सो एन्जॉय करतो आम्ही सगळे ती प्रोसेस. आणि करंडक जिंकल्यानंतरचं काय माहोल होता? करंडक जिंकायच्या आधीचं असतं की ते रिझल्ट अनाऊन्स करणार असतात. सो प्रयोग झाल्यापासनं
आम्ही बाकीचे पण बघत असतो, बाकीच्यांची पण, आणि सगळ्यांचेच खूप दर्जेदार 101 असतात हे नाटिका. तर तेव्हापासूनच मग आमच्या पोटात असे येत असतात गोळे रोज की तो रिझल्टची वेळ येईपर्यंत, आणि मग वाट बघत असतो आतुरतेने की काय होतंय काय होतंय. आणि मग रिझल्ट येतो तेव्हा असं आपलं नाव कुठे आहे हां, मग असलं की मग लगेच फोनाफोनी होते. मग मुलांना आम्ही लगेच ग्रुप कॉल करतो, तिथेच दंगा, जबरदस्त दंगा असतो. आणि मग जेव्हा बक्षीस समारंभाच्या वेळेस तिथेही प्रयोग करावा लागतो. मग बक्षीस समारंभाचा प्रयोग पण तेवढाच छान करायचा आहे हे मुलांना सांगून द्यावं लागतं. कारण कधी कधी मुलांना हां आम्ही जिंकलोय आणि लगेच एकदम शायनिंग, पण मग त्यांना तेही सांगायला लागतं की सगळेजण बघायला येणार आहेत की तुम्ही जिंकलायत. मग त्यांना माहिती व्हायला पाहिजे की नक्की कसा होता, तर त्याच पद्धतीने करायला हवा. आणि कधी कधी मुलं ॲक्च्युअल स्पर्धेपेक्षा सुद्धा खूप सुंदर प्रयोग बक्षीस समारंभाला करतात. त्या जिप्रीच्या वेळेस पण ॲक्च्युली असं झालं की स्पर्धेपेक्षा बक्षीस समारंभाला खूप सुंदर प्रयोग झाला मुलांचा. आणि मग जेव्हा तो करंडक हातात येतो तर प्रत्येकाला तो हातात घेऊन एक स्वतःचा फोटो काढायचा, आठवणीच असतात ना कारण की त्या, आणि त्या प्रोसेसचा एक खूप छान टप्पा असतो तो. आणि कुठेतरी मग ती एक हे पण येते, रिस्पॉन्सिबिलिटी पण येते की अरे आता हा मिळाला आहे, परत मग पुढे अजून काहीतरी चांगलं आपल्याला देता आलं पाहिजे. आणि बेसिकली हे वाटतं की करंडक ह्यासाठी मिळतो कारण की मग आपण मुलांच्या विश्वात जाऊन त्यांना हवं असं काहीतरी देऊ शकलो. कारण की भालबा केळकरचा हा एक मुख्य हेतू आहे की मुलांच्या भावविश्वातलं नाटक पाहिजे किंवा नाटिका पाहिजे. सो ते खूप समाधान वाटतं की आणि मुलांनी कॉन्फिडन्स हां, आणि मग मुलांच्या ह्याच्यातलं आपण काहीतरी निर्माण करू शकलो. निर्मितीचं म्हणजे जसं मे बी आईला बाळ झाल्यावर जेवढा आनंद होत असेल तेवढाच लेवलचा आनंद आपल्याला ते नाटक बघितल्यावर आणि ती ट्रॉफी मिळाल्यावर होतो ॲक्च्युली. सो छान असतं ती प्रोसेस. थँक्यू सो मच मॅम. येस, तुम्ही आज एवढा वेळ काढून आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. वी आर रिअली ग्रेटफुल आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलवलं आणि आम्ही खूप उत्सुक आहोत या आनंद बालनाट्य महोत्सवामध्ये प्रयोग सादर करण्यासाठी. खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे आणि एवढा छान प्लॅटफॉर्म या सगळ्या मुलांना पण मिळतो आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तो देताय त्याच्यासाठी पण खूप थँक्यू सो मच. थँक्यू.